जर आमच्या देशात येऊन जर इथे तुम्ही आमच्या देशामध्ये अतिरेकी कारवाया करणार असाल तर आम्ही करू असं त्यांनी म्हणाला. पण ते मस्जिद हा शब्द त्यांनी वापरायला नको होता आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये खुलासा केला. ती माझी चूक झाली. नाही, मला एक असंही वाटतं त्याच्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात बाप असल्यामुळे आक्रमक आहे मी. त्याच्यापूर्वी मी बरीच वाक्य अशी बोललेलो आहे. काय हो, त्यांनी काही बोललं चालतं? त्याने आमच्या महिला मुलींवर अत्याचार केले चालतात? किती आपले हिंदू लोक रस्त्यावर येतात, किती हलल करून मारलं तरुण मुलींना. त्या का नाही आमच्या भावना तीव्र होत? नितेश राणे बोलला मस्जिद घुसून लगेच आपले लोक प्रश्नाचा भडीमार करतात. ठीक आहे, वाक्य चुकलं. आम्हाला सगळ्यात मुसलमान वाईट नाही, आमचे भारतीय नागरिक म्हणा किंवा भारताबद्दल प्रेम असलेले मुस्लिम आहेत, त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. पण आमच्या समाजावर, आमच्या हिंदू धर्माच्या महिलांवर अत्याचार होतो तेव्हा बाजू हे राष्ट्रप्रेमी मुस्लिम का घेत नाहीत? का घेत नाही? त्यामुळे नितेश बोलला, मी त्यात सुधारणा केली, त्यांनी केली. पण आज नितेश तोड बंद करेल. अनेक नितेश तयार होतील ना, नारायण राणे तयार होतील ना. किती दिवस सहन करणार? तुम्ही जर ती एक केस कुठलीही घ्या, त्यांनी हलाल करून मारलेली, आपण ऐकू शकत नाही. प्रत्यक्ष तो व्हिडिओ पाहिला तर काय होईल? ही बाब एक झाली. मात्र 2 किंवा 3 पुजारी एका मुलीला घेऊन देवळातच तिच्यावर अतिप्रसंग करतात. त्याच्यावर तुमचं मत काय? मत काय? त्यांना शिक्षा होईल. पुजारी असो, कुठल्याही माणसाने अत्याचार केला त्याच्यावर गुन्हा दाखवून त्याला कडक कारवाई करा, या मताचा मी आहे. पुजारी असो, कुठल्या धर्माचा, एक आरोपी आहे कुठल्या जाती धर्माचा म्हणून पाहता कामा नये. आरोपी आरोपी. साहेब, त्याला एक धरून शरद पवार आज असं म्हणाले की महिलांचे जे वाढते अत्याचार आहेत ते बघून सरकारने 1500 रुपये देण्यापेक्षा महिलांवरचे अन्याय अत्याचार थांबवले पाहिजे. 4 वेळा मुख्यमंत्री होतात, का नाही थांबवलं? तेव्हा किती अत्याचार, यादी काढू का? आता या वयात बोलता हो. 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात तेव्हा अत्याचारासाठी काय केलं नाही? तेव्हा अशा योजना आणल्या नाहीत. त्या 3000 तुम्ही द्यायचे होते ना. तेव्हा का नाही अशी चांगली योजना आठवली तुम्हाला? आणि नको त्या वयात आठवते का, हातात काय नसताना? मला वाटतं तुम्ही सुपारी घेतली वाटतं. एकच विचारताय. वातावरण सुरू आहे. कुठले निवडणूक? महायुती विधानसभेची जी तयारी सुरू आहे त्या संदर्भात जरा सांगा. अजिबात मी बोलणार नाही. कारण असं आहे, अजून प्राथमिक अवस्थेत विधानसभेच्या निवडणुकीचा विषय आहे. कुठल्याही पक्षाचे उमेदवार ठरले नाहीत, नुसती चर्चा आहे. का वेळ? आता मी सांगितलेल्या विषयावर आपण चर्चा केली तर काहीतरी हे लागेल. निवडणुकीत कशात काय नाही आहेत. कोणाचे उमेदवार ठरतात सांगा दोन्ही बाजूनी. इकडे 3 आहे, तिकडे 3 आहे. अजून वाटणी चालली आहे, आमचे किती तुमचे किती. त्यात आपण का वेळ दौडायचा असं मला वाटतं. तुम्हाला बेसिक काय विचार आम्ही उत्तर देणार ना. नितीन गडकरींनी असा दावा केला की मला विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाची ऑफर होती म्हणून. होती, मग मी काय बोलणार? नितीन गडकरी माझे मित्र आहेत. त्यांचं राजकीय भाषण होतं का वैयक्तिक मत होतं ते मला माहित नाही, आणि त्याच्यावर मी कॉमेंट्स देत नाही. नो कॉमेंट्स. जुनी पेन्शनच्या संदर्भात आज मेळावा होता. जुनी पेन्शनच्या संदर्भात आज मेळावा होता. त्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटलं की आमचं सरकार आलं की आम्ही जुनी पेन्शन योजना चालू करू. आलं तर ना, तरला काय अर्थ आहे का? तुम्ही बातम्या उद्या क्वेश्चन मार्क टाकून द्या, कोण वाचेल का तुमच्या बातम्या? जर तरला उत्तर नाही, तो होणारच नाहीये. बोलायला काय? त्याला बजेट कळतो? उद्धव ठाकरेला बजेट कळतो का? हे पैसे कुठल्या हेड खाली देणार सांग मला. फायनान्स मिनिस्टर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आले होते मुंबईत. निर्मला सीतारामन आल्या होत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्री हे झाला कार्यक्रम. तिथे त्याने एक प्रश्न उपस्थित झाला. उद्धव ठाकरे म्हणतो मला बजेट कळत नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि त्याचं नाव घेता
आज संध्याकाळचं जीवावं की नाही का मला कळत नाही. काय ज्या माणसाला अक्कल नाही त्या माणसाचं मुख्यमंत्री व्हायचं आहे, दारोदारी फिरतोय. बाळासाहेब कोणाची दारी गेलं नाही हो, मातोश्री सगळे नेते आले देशातले. दार आहे मला मुख्यमंत्री करा करा. ते म्हणतात की मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाही, पण संजय राऊत म्हणतात की तेच होणार मुख्यमंत्री. दोन म्हणजे महाराष्ट्रात काही, दोघं म्हणजे काय. संजय राऊत मूर्ख आहे, तो सगळ्यांना कामाला लावतो. सकाळी उठला ब्रश करायच्या अगोदर खाली येतो आणि प्रेसला भेटतो, आणि तुमचे दांडे घेऊन उभे असतात खाली. काय आहे काय. त्यांनी देशाच्या राज्याच्या जनहिताचा कुठला मुद्दा संजय राऊतने मांडला किंवा अग्रलेखला, मला तो विषय सांगा. काय बोलतो तो. पंतप्रधानापासून टीका, उद्धव आणि पंतप्रधान टीका. तुमची लायकी, पात्रता, गुणवत्ता आहे का त्याच्यामध्ये. जुने कोण नेते बघा, दाखवा मला. आपल्यापेक्षा सिनियर ज्येष्ठ माणसाच्या कॉमेंट्सवरून कॉमेंट्स नाही करायचे. आता कोणी करतं. तो आदित्य डायरेक्ट पंतप्रधान काही बोलतो. अजून काही कळत नाही, राजकारण नाही. तुम्हाला हाच एक विषय असेल तर मी पुढच्या वेळेला या विषयावर मला प्रश्न विचारून उत्तर देणार. कोणतरी इंटेलिजंट माणूस असेल, काय तर योगदान असेल महाराष्ट्रासाठी तर मी बोलेन. काही विचारा तुम्ही, महाराष्ट्र माझी तयारी आहे, उत्तर द्या. पण हे असले ना ज्याचं काहीच योगदान नाही हो. 2.5 वर्षामध्ये 2 दिवस मंत्रालयात गेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून. तुमच्या कुठल्या चॅनलला. एबीपी मला. किती जाता, 1 दिवस का 2 दिवस महिन्यातून. रोज जाता ना. हो. मग गेलात नाही 8 दिवस पगार मिळेल का. याला फुकटचं मानधन खाल्लं त्यांनी 2.5 वर्षाचं. काय म्हणाल याला. दादा खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा चिपळूणमध्ये येत आहे. नाही नाही ते जाऊ दे हो, चिपळूण नाही तो आलोच आहे, मी ते बोलेन. नाही उद्धव ठाकरेच्या 2.5 वर्षात 2दाच गेला आणि 2.5 वर्षाचं मानधन खाल्लं, काय म्हणाल. तुमच्याकडे शब्द नाही, पण पत्रकार आम्हाला प्रश्न विचारतात. सांगा मला. चला विचार दुसरं. चल तू सगळ्यांचं लिहून घेऊन तर आलास का. संपादकाने सांगितलं हे गाण्यानं विचारा. बोला आपण खासदार म्हणून आता मतदारसंघातल्या कोणत्या प्रश्नाला किंवा मुद्द्यांना महत्व देत आहे. मी याच्या अगोदर एक प्रेस घेतली होती, त्यात मी म्हणालो मुळात एक तर मी विकास आणि वाहतूक याला महत्व आहे. विकास करायचा असेल तर त्या शहराला, त्या जिल्ह्याला, त्या राज्य देशाला वाहतूक व्यवस्था आदर्श पाहिजे. आणि म्हणून इथला हायवे आणि अप्रोच रोड यासंबंधी मी मीटिंग घेणार. कलेक्टर आणि संबंधित डिपार्टमेंटची. नैसर्गिक आपत्ती, चिपळूणच्या पूर परिस्थितीवर, पाण्याच्या प्रश्नावर या संबंधीच्या मीटिंग घ्यायचं मी ठरलेलं आहे. कलेक्टरला पत्र दिलेलं आहे. पण मी अनंत चतुर्थीनंतर त्यांच्याकडून वेळ घेणार. आणि एक प्रमुख जे प्रश्न भेडसावणार आहेत तसं रोजगार. इथे रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. इथे शेती होते, अनेक प्रकारची फळंही निर्माण होतात, पण बाय प्रोडक्ट नाहीये. फळं जशी तशी विकली जातात आणि त्याच्यामुळे बाय प्रोडक्टमुळे अधिकचे पैसे जे मिळतात. आंबा जसा तसा विकला तर 5 ते 10 रुपयापर्यंत क्रॉफर्ड मार्केटला पैसे मिळतात. तोच मँगो पल्पमध्ये गेला तर 50 रुपये पण एका आंब्यामागे मिळतात. आणि म्हणून बाय प्रोडक्टला आपल्या शेतकऱ्यांना प्रवृत्त करणं, त्यासाठी आवश्यक ती मदत, लोन, मशिनरी उपलब्ध करणं आवश्यक आहे. दादा मगाशी तुम्ही चर्चेचा एक मुद्दा मांडला होता की इथे आपल्याला काही औषधी वनस्पती असतील तर त्या विषयावर आपण काम करू. आपला जो दसपटी भाग आहे ना, नांदुसी ओवळी तर त्या. दादा वाहतुकीचा मुद्दा आता तुम्ही उपस्थित केलात. यावर्षीचे गणपती देखील चाकरमानच्या खड्ड्यातूनच गेले. चाकरमान्यानं कोकण काढलं पाहिजे.